दमानियांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंनी खुलासा केला। दमानियान यांना मिळालेली सुपारी वाजवण्यासाठी ते उतावीळ असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। अर्धवटराव दमानिया खोटं बोलतायत असं देखील धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत। प्रणाली, दमानियांनी आज खरं तर कृषी घोटाळा पार्ट 2 असं म्हणत धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा आरोप केलेत। त्याला धनंजय मुंडेंनी काय उत्तर दिलं? धनंजय मुंडेंकडनं आता आपण बघतोय की एक खुलासा पाठवण्यात आलाय। या खुलासामध्ये स्पष्ट पद्धतीने सांगण्यात आलं की जे आरोप अंजली दमानिया यांनी केलेले आहे त्यानुसार खोटं बोलून जी आर काढण्यात आल्याचा अंजली दमानिया यांचा दावा होता। त्यासाठी त्यांनी 23 आणि 30 तारीख ज्यांचा उल्लेख कृषी मंत्र्यांच्या पत्रामध्ये आहे त्या दोन्ही तारखांचे कॅबिनेटचे जे निर्णय आहे त्याची यादीच त्यांनी पुराव्यादाखल दिलेली आहे, ज्याच्यामध्ये कुठेही या दोन गोष्टींचा उल्लेख नाही। त्यावर धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्याकडून जो खुलासा देण्यात आलाय त्यामध्ये स्पष्ट स्वरूपात असं म्हटलेलं आहे की जी आर काढण्याची एक प्रक्रिया असते, ती प्रक्रिया एकटा मंत्री करू शकत नाही। मुख्यमंत्री यांनी आदेश दिल्यानंतर वरिष्ठ IAS अधिकारी ती सगळे तपासतात आणि त्यानंतर त्याचं जी आर मध्ये परिवर्तन केलं जातं। त्यामुळे मी पत्र पाठवलं आणि त्याच्यावर जी आर निघाला असं होत नाही। अर्धवट माहितीच्या आधारे त्यांनी अर्धवट दमानिया असा त्यांचा उल्लेख केलेला आहे आणि कुणाची तरी सुपारी घेऊन त्या माझ्या विरोधात अशा पद्धतीनं बिनबुडाचे आरोप करतात असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। धन्यवाद प्रणाली या सगळ्या आतापर्यंतच्या माहितीबद्दल।